सर बोलले की आपत्तीच्या काळामध्ये तुम्ही गावखेड्यामध्ये प्राथमिक पातळीवर तुम्हीच असता. जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा जिल्हा प्रशासनाचं जे काही हे असेल, आपण म्हणतो की बचावात्मक जे आहे NDRF असेल किंवा SDRF, ते पोहोचण्याच्या आधी तुमचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आपण तुलना म्हणून नाही, पण जे लष्कर सर म्हणल्याप्रमाणे देशाच्या सीमेवर संरक्षण करतात, तर तुम्ही देशामध्ये राहून गावामध्ये राहून तुम्ही संरक्षण करता. त्याच्यामुळे तुमची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे हे आवर्जून सांगावं वाटतं. आणि नागरी संरक्षण दलातर्फे जे तुम्हाला प्रशिक्षण दिले सर जसं म्हणल्याप्रमाणे 7 दिवसांचं प्रशिक्षण आहे, नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन असेल, प्रथमोपचार असेल, शोध व बचाव मोहीम असेल, कम्युनिकेशन स्किल असतील, ह्याचं तुम्हाला प्रशिक्षण झालेलं असेल. त्याच्यामुळे तुमची आपत्तीच्या वेळी सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. आणि जिल्हा माहिती कार्यालय जिथं मी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहे, आपत्तीच्या काळामध्ये जे विविध माध्यमे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स असेल, प्रिंट असेल, सोशल मीडिया असेल, यांना माहिती पुरवण्याचं काम हे आमच्या कार्यालयातर्फे जातं. जसं जिल्हा प्रशासन असेल, जसं आपण अप्पर कलेक्टर मॅडम असतील, कलेक्टर मॅडम यांच्याकडून किंवा आपत्ती व्यवस्थापनाकडून जी माहिती येते ती आम्ही माध्यमांना देणं हे आमच्या कार्यालयाचं प्रमुख कार्य आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये. आणि इतर वेळी आमचं कार्य जे आहे की शासनाचं थोडक्यात आपल्याला प्रायव्हेट मीडिया तुम्हाला माहीत असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, प्रिंट असेल, तर त्याच अनुषंगाने आम्ही गव्हर्नमेंट मीडिया म्हणून आमचं ऑफिस कार्य करतं. आणि आपत्तीच्या काळामध्ये जे काही अफवा असतात, सगळ्यात जास्त नुकसान अफवा पसरल्यामुळे होतं. जे अफवा मोस्टली खोटे असतात, तर ह्याच्यात तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे की अफवा पसरू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की गाव पातळीवर तुम्ही कार्यरत असल्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही पोहोचता, सगळ्यात आधी तुम्ही तिथे जागरूक असता. आणि सर्वात महत्त्वाचं NDRF असेल किंवा इतर जे पथकं असतील, त्यांना जेवढी माहिती नाही तेवढी तुम्हाला लोकल स्तरावर तुमच्या गावाची माहिती असेल, नदीची असेल किंवा जी काही आपत्ती असेल त्याचा आराखडा तुमच्याकडे तयारच असतो. पुन्हा एकदा मी थोडक्यातच सांगतो की हे तुम्ही जे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे नक्की त्याचं मॅडम म्हणल्याप्रमाणे पुढील काळामध्ये हे प्रशिक्षण तुम्ही जे घेतलं आहे त्याची अंमलात आणण्याची गरज पडू नये. म्हणजे थोडक्यात तशी आपत्ती येऊ नये, तरी देखील आल्यानंतर तुम्ही तसंच त्या आपत्तीमध्ये कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा खूप चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची चतुर सर असतील किंवा कुराडे सर असतील यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचाली आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नागरी संरक्षण सिंधुदुर्ग विभागातर्फे आज आपण इथं प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा ठेवलेला आहे. आणि त्यासाठी इथं उपस्थित माझे सहकारी कर्नल प्रशांत चतुर साहेब, त्याचबरोबर माहिती अधिकारी, त्याचबरोबर कुराडे साहेब, त्याचबरोबर इथं आपण सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी व नागरी संरक्षण दल ऑफिसचे कर्मचारी. तर आज अतिशय उत्तम असा आपण हा सोहळा आयोजित केलेला आहे. गेल्यावर सुद्धा मी या सोहळ्यासाठी होमगार्डच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते. तर कर्नल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच मी या नागरी संरक्षण दलाची जी स्थापना झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तर त्यासाठी सुरुवातीपासूनचा मी हा प्रवास बघितलेला आहे. तर सांगायचं तर 2012मध्येच रत्नागिरीमध्ये स्थापना झाली होती. त्यासाठी एक जागा पण असाईन करून देण्यात आली होती. परंतु त्यानंतर काय झालं काय माहीत नाही 2012पासून, पण हे ऑफिस तिथं एस्टॅब्लिश होऊ शकलं नव्हतं. आणि 2021मध्ये मी तिथं उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन या पदावर असताना या पदाच्या नेमक्या जागा भरायच्या होत्या, भरती करायची होती, ड्रायव्हर, शिपाई. आणि त्याचबरोबर तिथे एक उपनियंत्रक म्हणून एक ॲडिशनल 4 होता जाधव साहेबांकडे. तर त्यावेळी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जेवढी काही शक्य असेल माझ्याकडून तेवढी सगळी मी मदत या कार्यालयासाठी केली होती. कारण हे जे कार्य ते अतिशय आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं कार्य असं या दलामार्फत केलं जाते. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाच्या सीमेवर जी आर्मी असते तिथे जे जवान असतात, तर तिन्ही दलांमध्ये जे जवान आहेत ते बंडर राहून आपलं संरक्षण करत असतात. परंतु ज्यावेळी इथं आपल्याला गरज असते, ज्यावेळी आर्मी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यावेळी नागरी संरक्षण दल हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी बजावत असते. मी आता या जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर होते 19 ते 21. त्यानंतर मी रत्नागिरीला 3 वर्ष काम केलं उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनात. आता मी अप्पर जिल्हाधिकारी या पदावर गेल्या मे महिन्यापासून कार्यरत आहे, मे 25पासून. तर हे जे 6 वर्ष मी काम केलं, तर त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपत्ती मी स्वतः बघितलेले आहेत. त्यामध्ये जेवढं काही माझ्याच्याने शक्य आहे तर मी निवासी उपजिल्हाधिकारी होते, तो मुख्य विषयच माझ्याकडे होता. तर जेवढे काय आपत्ती होती तर त्या आम्ही पूर्णपणे हाताळलेले. त्यामध्ये जे काय अनुभव आले, आता 19मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटतं माहीत असेल दोडामार्गच्या लोकांना. आता इथं आपल्या जिल्ह्यातली सर्व वेगवेगळ्या भागातून आलेले प्रशिक्षणार्थी तुम्ही आहात.
तुम्हाला माहिती असेल 19 मध्ये अचानकच 5-6 ऑगस्टच्या दरम्यान 10 गावांमध्ये आपल्या तिला थेंबचं पाणी शिरलं होतं. तर त्यावेळी जी काही प्रचंड धावपळ झाली म्हणजे ह्यापूर्वी 2005 मध्ये मोठा पाऊस आला होता आणि त्यानंतर 2019 मध्ये चालू होतं. त्यामुळं तिलारी धरणाचा काही अनुभव नव्हता लोकांना की कशा पद्धतीनं पाणी नवीनच ते धरण सुरू झालेलं होतं 2009 पासून. त्यामुळं काही अनुभव नसताना तिथं म्हणजे जे काही सुरक्षा विषयी जी काही काळजी घ्यायची होती ती घेण्यात आली होती. परंतु अचानकच ते पाणी 10 गावांमध्ये शिरलं. तर त्यावेळी जी काही धावपळ उडाली प्रशासनाची तर ते एक धडा घेण्यासारखंच होतं आणि त्यातून मग इरिगेशन डिपार्टमेंट असेल, आमची महसूल यंत्रणा असेल तर ह्या सर्वांची खूप धावपळ झाली आणि त्यावेळी नेमकं आमचे तहसीलदार प्रांत ते ट्रेनिंगसाठी पुण्याला जाणार होते त्यामध्ये कोल्हापूरला गेलेले आणि अचानक मग दुसऱ्या दिवशी ते यायच्या वेळेस बरोबर कोल्हापूरवरून सिंधुदुर्गला येणारे सगळे रोड ब्लॉक झालेले. त्यामुळं आम्हाला तिथं निवास दिलं मी आणि आता राजश्री सामंत मॅडम मला वाटतं येतील त्या सुद्धा 2013 पासून इथं आपण व्यवस्थापन अधिकारी म्हणून अतिशय उत्कृष्टपणे कामकाज करत आहेत. तर त्या आणि मी आणि एक क्लार्क आम्ही एवढं सगळं व्यवस्थितपणे ते हाताळलं होतं. यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय होते केसरकर साहेब यांनी पण आम्हाला खूप मदत केली. आपल्या ज्या बोटी होत्या आपल्या जिल्ह्यात खारेपाटण बांध्यावरून तिथपर्यंत जाणं लवकर शक्य नव्हतं तर गोव्याच्या बोटी मागून जे काही लोक अडकले होते त्यांना काढलं होतं. त्याचबरोबर त्यानंतर मग 20 मध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं, 21 मध्ये तोक्ती चक्रीवादळ आलं. तर याचा आम्ही सामना केला. त्यानंतर रत्नागिरीमध्ये असताना सुद्धा आम्ही आपत्तीचं कामकाज हाताळलं. तर या सर्वांमध्ये आता आपण ज्यावेळी हे आपत्तीचे जे सामना करत असतो तर त्यावेळी प्रत्यक्ष सीमेवर काम करणारे जे आर्मी असते ते त्यांना तिकडचे महत्व ते खूप महत्वाचं सीमेचं रक्षण करणे महत्वाचं असतं परंतु त्यावेळी ते आपल्याला पोहोचू शकत नसतात. त्यामुळं हा जो कन्सेप्ट आहे नागरी संरक्षण दल हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा काळामध्ये प्रशिक्षित असे जर जवान असतील तर आपत्तीचा सामना करणं अतिशय सोपं होऊन जाणार आहे. जे काय आपल्याकडं आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी आरडीत होते त्यावेळी आम्ही एनडीआरएफच्या ज्या टीम यायच्या त्याच्यामार्फत गावागावातील तरुणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तर अशाच पद्धतीनं कर्नल साहेब मला वाटतं 24 मध्ये इथला चार्ज घेतलाय. सध्या त्याच्या पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्यांचा चार्ज आणि अतिशय क्षमतेनं असं ते आपलं कामकाज करत आहेत. 24 पासूनच त्यांची म्हणजे ओळख आहे त्यामुळे आमच्या बऱ्याच वेळा चर्चा व्हायच्या. आता सुद्धा चर्चेतून लक्षात आलं की रत्नागिरीमध्ये आपल्यासारखे 2000 प्रशिक्षणार्थी त्यांनी तयार केलेले. आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 400 आणि यावर्षी 360 अशा प्रशिक्षणार्थींना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते स्वतः आर्मीमध्ये करणार होते त्यामुळे त्यांचा अनुभव सुद्धा आपल्या लोकांना सर्वांना उपयोगी पडत आहे. आणि या ट्रेनिंगमधून आपण सर्वजण जवान तयार झालेले आहात. यामध्ये एक महत्त्वपूर्ण उल्लेख म्हणजे आपल्या सर्वात ज्येष्ठ एक प्रशिक्षणार्थी आहेत राणे साहेब. तर मी आपलं मनपूर्वक प्रशासनाच्या मार्फत अभिनंदन करते की अतिशय आपण मला वाटतं 70+ आहात. तर या वयात आपण स्वयंसेवक म्हणून काम करत आहात तर मी खरोखर आपलं प्रशासनाच्या वतीने आपलं कौतुक आणि अभिनंदन करते. कारण ह्या वयात आपण देश सेवेसाठी जे काही धडपड करत आहात आपण आर्मीतून आलेला आहात तर ते निश्चित कौतुकास्पद असं आहे आणि सर्वच युवा पिढीने आपल्यापासून प्रेरणा घ्यावी असं आपलं हे कार्य आहे. तर आज हा जो प्रमाणपत्र वितरण सोहळा आहे तर यामध्ये आपल्याला प्रमाणपत्र मिळेल. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा काही भविष्य काळामध्ये आपत्ती येईल आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्यासाठी आपण सर्वजण सतर्क असणार आहे आणि आपण सर्वजण आपली जबाबदारी पार पाडाल आणि कार्य कराल. मी आपल्याला त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देते. आपल्या जिल्ह्यामध्ये पुढं मोठ्या प्रकारे आपण येऊ नयेत असंच आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूया. पण जरी काही आपत्ती आली तर आपण त्यांना सर्वजण म्हणून आपण धैर्यानं तोंड देऊ यासाठी आपल्याला शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाणीव करून घ्यायची असेल किंवा प्रशासन कसं काम करतं तर त्या एक प्रकारे माझ्या गुरुच आहेत मेंटर असल्यासारखं. तर मी त्यांच्याकडे जायचो त्यांना विचारायचो की कशा पद्धतीचे प्रश्न आणि मला ते विद्यार्थी दशा माझी संपलेली नसल्यामुळे मी जर दुपारच्या नंतर ज्या ज्या विभागामध्ये काम असेल किंवा आपल्याला माहिती द्यायची त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना विनंती करायचो माझ्यासाठी फक्त 5 मिनिटं द्या किंवा 10 मिनिटं द्या. आणि त्यांनी मला रत्नागिरीमध्ये संपूर्ण कशा पद्धतीने आपण कामकाज करतो ते सांगण्यात आलं. आणि आनंदाची बाब म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 2 जिल्ह्यांमध्ये जेव्हा नागरी संरक्षण दलाची पायाभरणी करायची होती तर त्या खूप महत्त्वाचं त्यांनी भाग होता. जे लोकांचं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे रिक्रुटमेंट करायचं होतं तर त्यांनी रत्नागिरीमध्ये ते केलेलं आहे. अजूनही लोक त्यांना त्यांच्या विभागामध्ये आठवतात. आम्ही केलेलं जे काम आहे सोबत त्यांचा अजूनही लोकांना स्मरणामध्ये आहे. आपल्याकडे जिल्हा माहिती अधिकारी आहेत मुकुंद चिलवन साहेब यांचं माझं फोनवरती बोलणं झालं होतं. कारण गेल्या वर्षी ऑफ पहलगाम झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये ज्या मॉकड्रिल्स घेण्यात आल्या होत्या 7 मे म्हणून तुम्हाला सर्वांना लक्षात असेल तर
त्या मॉक ड्रिल्स करताना मी मंत्रालयामध्ये होतो आणि CM साहेब आणि गृहमंत्रालयाचं तिथून मी संपूर्ण राज्याच्या कोऑर्डिनेट केलेल्या होत्या त्या मॉक ड्रिल्स. आणि तेव्हा की मॉक ड्रिल नेमकं करायचंच काय. जर का आपण आता इथे 200-300 लोक आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं की खाली तिथं तो जो मांडव लावलेला आहे तिथं जाऊन तुम्हाला मॉक ड्रिल घ्यायची, फक्त एवढं सांगितल्यानं होत नसतं. आणि तुम्ही भाग्याची गोष्ट म्हणा किंवा मी तिथे उपस्थित असल्यामुळे आम्हाला हे मॉक ड्रिल करण्याचा सराव असतो. कारण सैन्यामध्ये जेव्हा तुम्ही युद्धावरती नसता तेव्हा तुम्ही सराव करत असता. आणि मग तेव्हा जे सजेशन दिलं होतं की तुम्ही कॉर्डन प्लेस करा, तुम्ही सिम्युलेट करा, त्यानंतर फायर अँड रेस्क्यू, केनाईन डॉग्स असतील त्यांना इन करा, फर्स्ट एड इन असतं, त्याच्यानंतर फर्स्ट एड पोस्ट असतं, असे 7-8 स्टेजेसवरती फेजेसवरती संपूर्ण राज्यभर आपण केले. रत्नागिरीमध्ये केलेली जी ड्रिल होती ती सर्वोत्तम ड्रिल करण्यात आली होती आणि माननीय उदयमंत सामंत साहेब आपले उद्योगमंत्री साहेब आहेत त्यांनी त्याची खूप नोंद घेतली. तिथले जिल्हाधिकारी होते आणि सर्वांनी मिळून मग आम्ही तिरंगा रॅली काढली होती. आपल्याकडे पण जो काही रिस्पॉन्स होता, फर्स्ट टाइम नागरी संरक्षण दलातले लोक आपल्या शासकीय कार्यालयातली लोक म्हणून त्यांना पण CPR वगैरे कसं देतात, स्मोक जनरेट झाला आपल्या कार्यालयामध्ये, शॉर्ट सर्किटनं आग लागली, ती आग कशी विझवायची इथपर्यंत म्हणजे हे ज्ञान मिळवताना असं म्हणायला नाही पाहिजे. मी तर म्हणतो आपण जेवढं अज्ञान असो तेवढं उत्तम आहे. तुम्हाला यातलं काहीच कळत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही की मी मोठ्या पदावरती आहे आणि माझ्या कार्यालयामध्येच आग मी जर काही विझू शकत नसेल तर मग मला ते उपयोग नाही. आपल्या प्रशिक्षणामधली कमी आहे. म्हणून आता लबासन अकॅडमीमध्ये पण आणि यशदामध्ये पण शेखर गायकवाड साहेबांनी आता तो एक 3 दिवसाचं कॅप्सूल ठेवलेलं आहे की तुम्हाला आपदा आणि विपत्ती याच्यामुळे व्यवस्थापन कसं करायचं आणि हेच तुम्ही तालुक्यापासून ते देश पातळीवरती ते कशा कशा स्टेजेस आहेत, IRS म्हणजे काय असतं, इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम आणि त्यामध्ये कुठले कुठले अंग आहेत आणि तुम्ही नेमके ॲक्शन काय घ्यायचे. हे झाल्यानंतर आपण ऑफ सिंदूरच्या मॉकड्रिलनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाला असं लक्षात आलं की अजूनही लोकांचे रिस्पॉन्स तेवढे नाही आहेत. मग लोकांचे रिस्पॉन्स वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. मग त्यांनी ऑफ अभ्यास अंतर्गत हा क्षमता बांधणी आणि विकास हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि त्याच्या दृष्टीनं एक सेंडाई फ्रेमवर्क म्हणून असतं, तुम्ही योगो प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल ऐकून असाल, तसं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी 10 पॉईंट्स दिले होते. त्यामध्ये वन ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स होतं की ग्राउंडला रुरल जे विलेजेस आहेत दे शुड बी डिझास्टर रेझिलियंट विलेजेस आणि महिलांचं त्याच्यामध्ये नेतृत्व. कारण आपल्या घरामध्ये आपण सगळेजण माहिती आहे गृहिणी असतात, मॅडम स्वतः आपलं व्यावसायिक पण जे पण आहेत आणि आपलं गृहिणी पण दोन्ही सांभाळत आहात आणि आमच्या पण घरामध्ये आमच्या ज्या पत्नी आहेत त्यांना घर सांभाळलं म्हणून आम्ही उत्तमरित्या इथे काम करू शकतो, परफॉर्म करू शकतो. तर घरामध्ये आपल्याकडे गॅस सिलेंडर असतात, लहान मुलं खेळत असतात, उघड्या तारा असतात. मग अशा ठिकाणी आपण कसं करायचं तर हा 7 दिवसांचा कार्यक्रम लॉन्च करण्यात आला आणि लॉन्च करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र कायम हिरिरीने भाग घेतो. आपल्याला कुठलं चॅलेंजेस नाही संपूर्ण भारतामध्ये सांगायचं झालं तर. सर्वात प्रथम आपण याचं प्रशिक्षणाचं आपण त्याचा सिलेबस तयार केला, केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला, तिथून अप्रूव्ह झाल्यानंतर आपण राबवला आहे सर्वात प्रथम. आणि त्यामध्ये पण मला असा मान मिळाला तुम्हा सर्वांच्यामुळे की मी एक मात्र उपनियंत्रक किंवा डेप्टी कंट्रोलर यांचा ऑफिसर ज्यानं 1080 जे व्हॉलेंटियर्स आहेत तुमच्यासारखे जे पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी मी तयार केले. जनजागृती वगैरे तर आमचं वारंवार चालूच असतं लोकांकडे जाणं वगैरे, पण अशा प्रकारचं तुम्हाला जर का गोष्टी करायला मिळणे दॅट स्पीक्स अबाउट डिसिप्लिन. आपल्याला इतर वाक्यांमध्ये टाळ्या मिळवायची सवय असते, आमच्याकडे ह्या फायटर क्लास असतात त्यामुळे लोकांना थोडासा पॉज मोमेंट काय आहे काही नाही. आपण अटल बिहारी वाजपेयी सारखं घेऊयात, त्यांच्या पण बोलण्यामध्ये पॉज असायचा आणि पुढे दमदार वाक्य असायचं, तर मी समजू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचं करल्यानंतर आपल्याला मिळालं होतं DG साहेबांचे आपल्याकडं DG पोलीस आमचे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं एका बॅचमध्ये 30च घ्या, कारण आपल्याला ट्रेनिंगची क्वालिटी मेंटेन करायची. नाही तर काय आपण आणायचे 50-60 जण आणि आपलं कसं दसमुसळ्यासारखं प्रचंड तसं नको. आणि मार्च 2026 पर्यंत संपूर्ण बॅचेस करून आम्हाला दिलेला निरोप द्या की बाबा रे हे पत्रान्वये अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं, यांना भत्ते पण देण्यात आलेले आहेत, यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आलेलं आहे. आणि वेळोवेळी आपण पाहिलं मॅडम पूर्वी पण काही बॅचेसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले आहेत, जर का तुम्हाला आठवत असेल तर होमगार्डच्या आला, ठीक आहे. आणि आपण त्या जिल्ह्यातील जेवढे मान्यवर आहेत, प्रशासनातील असतील, पोलीस दलातील असतील, त्यांना आपण कार्यक्रमामध्ये आणून ही जी लोक आहेत ही उद्याचे आपले हात असणार आहेत अशा वेळी की जेव्हा कधी कुठली आपत्ती आली. तर मॅडम हा आजचा जो कार्यक्रम आपण घेतला आहे तर आज आपण या लोकांना त्यांचं पूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झालं आणि आपण ऑफिशियली आज डिक्लेअर करतो की हे लोक अधिकृतरित्या आपल्या नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथून पुढे कधीही गरज पडेल तिथे हे करतील. म्हणजे सर्टिफिकेटचीच वाट न पाहता उडपी शहराची यात्रा आणि अन्यवाडीची यात्रा असते. आता त्यातले कितीतरी इथे माझ्यासोबत स्वयंसेवक आणि मी स्वतः पूर्ण रात्री, कारण तिथे परंपरेप्रमाणे रात्री पाणी काहीतरी शिंपण्याचं असतं, पालखी वगैरे येतात आणि माझ्यासोबत असणारे खूप लोक आहेत की आम्ही पाण्यामध्ये उतरून तिथे होतो.
एक तो रोबोटिक आणलेला होता, आपले मित्र पण सोबत होते. लोकांकडे यंत्र येतील, लोकांकडे खूप खूप वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी येतील, पण ते हाताळणारी मॅनपॉवर कुठे आहे ते प्रशिक्षण तयार करून देऊन असं मॅनपॉवर तयार करायचं काम हे नागरी संरक्षण दलाचं आहे. आपण दोघे इथे आलात, मला खूप आनंद वाटतोय. एक मिनिटं तुम्ही घ्या बोलत, कारण मॅडमला परत पुढे निघायचं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण एक प्रातिनिधिक स्वरूपातून एक आपण सर्वांना जे आहेत 12 टीम लीडर आणि ते जे अनाऊन्स करतील त्यांच्या थ्रू आपण त्यांना प्रसिद्धीपत्र वितरण करूयात आणि नंतर हा कार्यक्रम रोल ऑन म्हणतो आपण बोलतो. मॅडम जो कार्यक्रमाची फीत कापण्यासारखं आपण सुरुवात करून द्या. मॅडमला विनंती करतो, आपलं एक प्रोत्साहन पण आम्हाला जर का 2 शब्द ऐकायला मिळाले तर.